नानी अहो तुम्ही कशाला गेलात? मला सांगायचं होतं की. अगं असू दे, दिवे लागलीच तुला कुठे पाठवणार मी. हो असं काय करताय नानी? चला आता तू 2 जीवांशी आहेस, जपून वागायला हवं बरं का. हो. बस 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 बस. तुला काही खावंसं वाटलं ना तर मला सांग हा, मी तुला करून घालीन. हो. बाळाला जे आवडतं ना तेच आईला खावंसं वाटतं. आमच्या सासूबाई नेहमी म्हणायच्या, गरोदर बाईला जे आवडतं ते जर दिलं नाही तर बाळाची लाळ गळत राहते. अगो बाई. खरं खोटं काय मला माहिती नाही, पण नंदेच्या बाबतीत तसंच झालं. तिला ऐन थंडीत दिवस गेले मग आणि डोहाळे लागले आंबे खाण्याचे. अगो बाई. आता मार्गशीर्षात कुठले आंबे, कार्ट जे जन्माला आलं ते लाळ गाळतच. 4 वर्षापर्यंत लाळ गळतच होती. आपल्या लेकराचं तसं नको व्हायला. तेव्हा तुला जे खावंसं वाटेल ते मला सांगा. हे आमची नळी काही कामाची नाही. मी मात्र तुला चांगलं चुंगलं खायला करून घालीन. हो चला आवरायचं सगळं. दे पिशवी दे. मी आणते की. अगं मी घेते ग. ठीक आहे. हे उमरा सांभाळ बरं का इथलं. हो. हा बेतानं या. त्या काळात सुद्धा तुझे काय लाड केले होते. मी ओव्हरटाईम करायला लागलो होतो. नानीनं मेथीचे लाडू केले, आळीवचे लाडू केले. नळी खजुरात तूप आणि दुधात केसर घालून तुला रोज द्यायची. माले दूध पी. नको नको मळमळतं मला त्याच्या वासानी. अगं पण बाळासाठी चांगलं, पण केशरही घातलंय. अगं मी केलेले मेथीचे लाडू दिलेस का तिला? ते खाऊन ओकली ती. आणखीन एखादा द्यायचा मग. नको नानी आत्ता नको ना. अरे देवा, जमलो आलो. आणलं सगळं? हो ग, जे मिळालं ते आणलं गे. केळी, बदाम, सफरचंद. हो ना. मालू सफरचंद बाकी तुला रोज खायला पाहिजे. हं असं म्हणतात सफरचंद खाल्लं की बाळाचे गाल कसे एकदम लाल लाल होतात सफरचंदासारखे. नळे तू काय खाल्लं होतंस नळ्या? नानी माझ्या जन्माच्या वेळेला काय खाल्लंस? जांभळं का दगड? नाही, तुझ्या वेळेला मला लाल मिरच्या खाव्याशा वाटायच्या. ए मालू, अगं मी थकून आलो, मला चहा तरी दे निदान. हो आणते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.